नमस्कार पालक मित्रांनो. आरटीई प्रवेश आपल्या मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी ही एक खूप मोठी संधी आहे. पण या प्रक्रियेत अनेकदा एक मोठा अडथळा येतो. तो म्हणजे कागदपत्रांची जमवाजमव. पण काळजी करू नका. आज आपण ही सगळी तयारी अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची हेच समजून घेणार आहोत. चला सुरुवात करूया. एक अत्यंत महत्त्वाची सूचना. आरटीई प्रवेशाचे अर्ज ह्याच आठवड्यात कधीही सुरू होऊ शकतात. विचार करा, ऐनवेळी होणारी धावपळ, ताणतणाव हे सगळं टाळता येऊ शकतं. कसं? तर फक्त वेळेवर पूर्वतयारी करून. चला तर मग आपण मिळून खात्री करूया की आपली सगळी कागदपत्रं तयार आहेत आणि आपण पूर्णपणे सज्ज आहोत. बरं, तर आज आपण काय काय पाहणार आहोत याची ही एक छोटीशी झलक. आपण अगदी सुरुवातीपासून म्हणजे सगळ्यांना कोणती कागदपत्रं लागतात तिथून सुरुवात करू. मग वंचित गट आणि आर्थिक दुर्बल गट यांसाठी काय लागतं ते समजून घेऊ. आणि हो, शेवटी काही असे महत्त्वाचे नियम पाहू ज्यात चूक झाली तर अर्ज रद्द होऊ शकतो. मला खात्री आहे हे सगळं पाहिल्यावर तुमच्या मनात कोणतीही शंका उरणार नाही. चला तर मग आपल्या तयारीच्या पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया. आता आपण अशा कागदपत्रांबद्दल बोलणार आहोत जी तुम्ही कोणत्याही प्रवर्गातून अर्ज करत असलात तरी लागतीलच. खरं तर ही आपल्या अर्जाचा पाया आहेत आणि हा पाया जर पक्का असेल तर पुढची प्रक्रिया खूपच सोपी होते. ही 3 कागदपत्र म्हणजे आपल्या अर्जाचा कणा आहेत. पहिलं, आपल्या मुलाचं आधार कार्ड. दुसरं, आपण कुठे राहतो याचा पुरावा. आणि तिसरं, मुलाचा जन्माचा दाखला. अच्छा, पण एक प्रश्न. समजा मुलाचं आधार कार्ड आत्ता तयार नसेल तर काळजी करू नका. तुम्ही आधार कार्डसाठी अर्ज केल्याची पावतीसुद्धा जोडू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रवेश मिळाल्यानंतर 90 दिवसांच्या आत तुम्हाला मूळ आधार कार्ड शाळेत जमा करावंच लागेल. ठीक आहे, तर ही झाली सगळ्यांसाठीची कागदपत्र. आता आपण एका विशिष्ट गटाबद्दल बोलणार आहोत ज्यासाठी शासनाने काही विशेष तरतुदी केल्या आहेत. तो म्हणजे वंचित गट. जर आपण सामाजिक आरक्षणाअंतर्गत अर्ज करणार असाल तर हा भाग आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. चला बघूया यासाठी काय काय लागतं. हा वंचित गट म्हणजे नेमकं कोण हा प्रश्न अनेकांना पडतो. तर बघा, यात अनुसूचित जाती SC, अनुसूचित जमाती ST यांसारखे विविध सामाजिक प्रवर्ग तर येतातच. पण इतकंच नाही, तर दिव्यांग बालके, HIV बाधित, अनाथ किंवा कोविडमुळे ज्यांनी आपले पालक गमावले आहेत अशा बालकांचाही यात समावेश होतो. म्हणजे ही एक खूप व्यापक व्याख्या आहे. या गटासाठी आपल्याला फक्त एकच मुख्य कागदपत्र लक्षात ठेवायचं आहे, ते म्हणजे जातीचा दाखला. पण थांबा, याचे काही नियम आहेत. हा दाखला मुलाचा किंवा वडिलांच्या नावावरचा हवा. आणि एक गोष्ट डोक्यात पक्की ठेवा, हा दाखला महाराष्ट्रातीलच तहसीलदारांसारख्या सक्षम अधिकाऱ्याने दिलेला असावा. दुसऱ्या राज्याचा दाखला अजिबात चालणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी अनेक जण चुकतात, वंचित गटातून अर्ज करणाऱ्यांना उत्पन्नाचा दाखला देण्याची अजिबात गरज नाही. आता आपण दुसऱ्या महत्त्वाच्या प्रवर्गाकडे वळूया. समजा आपण वंचित गटात मोडत नाहीत, पण कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न मर्यादित आहे, तर आपल्यासाठी हा पर्याय आहे आर्थिक दुर्बल गट म्हणजेच EWS. चला पाहूया यासाठी काय नियम आहेत. आर्थिक दुर्बल गट याची व्याख्या अगदी सरळ आणि सोपी आहे. आपल्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न जर 1,00,000 रुपयांपेक्षा कमी असेल तर आपण या गटातून अर्ज करू शकता. हा पर्याय खास अशा कुटुंबांसाठी आहे जे कोणत्याही जातीच्या आरक्षणात बसत नाहीत, पण त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. जसं वंचित गटासाठी जातीचा दाखला, तसंच EWSसाठी सर्वात महत्त्वाचा आहे उत्पन्नाचा दाखला. इथेही काही गोष्टी लक्षात घ्या. हा दाखला तहसीलदार किंवा त्यांच्या दर्जाच्या अधिकाऱ्याने दिलेला असावा आणि तो महाराष्ट्रातीलच हवा. त्यावर उत्पन्न 1,00,000पेक्षा कमी असल्याचं स्पष्ट लिहिलेलं असावं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक वर्ष तपासा. तो 2023-24 किंवा 2024-25 या वर्षांचाच असावा. जुना दाखला चालणार नाही. आता ही स्लाईड नीट बघा. सगळा गोंधळ इथेच दूर होईल. अगदी 2 वाक्यांत सांगतो. वंचित गट तर फक्त जातीचा दाखला हवा, उत्पन्नाचा दाखला नको. आणि आर्थिक दुर्बल गट तर फक्त उत्पन्नाचा दाखला हवा, जातीच्या दाखल्याचा संबंध नाही. बस, हा फरक लक्षात ठेवलात ना की अर्धी चिंता इथेच मिटली. आत्तापर्यंत आपण मुख्य कागदपत्र पाहिली,
पण आता आपण अशा काही नियमांबद्दल आणि विशेष प्रकरणांबद्दल बोलणार आहोत जिथे एक छोटीशी चूकसुद्धा खूप महागात पडू शकते आणि आपला अर्ज रद्द होऊ शकतो. त्यामुळे पुढची काही मिनिटं खूप काळजीपूर्वक ऐका. आता आपण काही विशेष आणि तितक्याच महत्त्वाच्या कौटुंबिक परिस्थितींबद्दल बोलूया. घटस्फोटेत, विधवा किंवा पतीपासून विभक्त राहणाऱ्या मातांसाठी काही वेगळे नियम आहेत. त्यांचा अर्ज कोणत्याही अडथळ्याशिवाय स्वीकारला जावा यासाठी ही माहिती समजून घेणं खूप गरजेचं आहे. चला, एक एक करून समजून घेऊ. घटस्फोटित मातांसाठी न्यायालयाचा अंतिम निर्णय आणि स्वतः आईच्या नावावर असलेला रहिवासाचा पुरावा लागेल. जर केस अजून कोर्टात चालू असेल तर तसा पुरावा जोडावा लागतो. विधवा मातांसाठी पतीच्या मृत्यूचा दाखला आणि आईचा रहिवासाचा पुरावा आवश्यक आहे. पण इथे एक महत्त्वाचा फरक लक्षात घ्या. जर आपण वंचित गटातून अर्ज करत असाल तर मुलाच्या वडिलांचा जातीचा दाखला लागेल. पण जर आपण EWS गटातून अर्ज करत असाल तर स्वतः आईच्या नावावरचा उत्पन्नाचा दाखला लागेल. आता मी जो नियम सांगणार आहे तो या संपूर्ण प्रक्रियेचा गोल्डन रूल आहे. तो डोक्यात पक्का ठेवा. आपलं प्रत्येक कागदपत्र, अगदी प्रत्येक, हे अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेच्या आतल्या तारखेचं असलं पाहिजे. समजा शेवटची तारीख 30 एप्रिल आहे तर आपले सगळे दाखले 30 एप्रिल किंवा त्यापूर्वीचेच हवेत. 1 मेचा दाखला चालणार नाही. हा नियम खूप कडकपणे पाळला जातो. यात कोणतीही सूट मिळत नाही. रहिवासाच्या पुराव्याबद्दलही एक महत्त्वाचा नियम आहे. जर घर स्वतःच्या मालकीचं असेल तर आपल्याकडे भरपूर पर्याय आहेत. रेशन कार्ड, वीज बिल, आधार कार्ड, काहीही चालेल. पण, आणि हा पण खूप महत्त्वाचा आहे, जर आपण भाड्याच्या घरात राहत असाल तर इतर कोणताही पुरावा चालणार नाही. आपल्याला फक्त आणि फक्त नोंदणीकृत भाडेकरार म्हणजेच रजिस्टर्ड रेंट ॲग्रीमेंटच सादर करावा लागेल. आणि तो सुद्धा किमान 11 महिन्यांचा आणि अर्ज करण्याच्या तारखेपूर्वी केलेला असावा. तर ही होती RTE प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण माहिती. लक्षात ठेवा, ही कागदपत्र जमवणं म्हणजे केवळ एक प्रक्रिया नाही, तर आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्याच्या दिशेने उचललेले खूप महत्त्वाचं पाऊल आहे. मला खात्री आहे की ह्या माहितीमुळे आपला आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल. तर मग आता आपण या प्रवासातील पहिला टप्पा पार पाडण्यासाठी तयार आहात ना? तयारीला लागा आणि आपल्या सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.